राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। आज बेटावत बुद्रुक येथे येथील शेतकरी व शेतकरी नेते सुभाष भाऊ नारायण ठोंबरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आज बेटावत येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। मागील काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयामध्ये बेटावत येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं होतं सदर मागण्यांविषयी, आणि त्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषणाला बसू अशा प्रकारचं निवेदन त्यांनी दिलेलं होतं। मात्र तालुका स्तरावरून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे सुभाष भाऊ ठोंबरे आज आमरण उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्यासोबत गावकरी म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून गुरुदास भाऊ कन्हेरकर आहेत, दीपक भाऊ कदम आहेत, गोपाल भाऊ कदम आहेत व इतरही शेतकरी वेळोवेळी या उपोषणाला सहकार्य पाठिंबा देत आहेत। तरी ज्या मागण्या होत्या त्यापैकी जो पीक विमाची रक्कम बाकी आहे मिळण्याची, ते रक्कम मिळावी व अतिवृष्टी मिळण्याची ती लवकरात लवकर मिळावी ही एक मागणी त्याच्यामध्ये विशेष आहे। त्यानंतर PM सन्मान किसान योजना जी आहे त्यामध्ये पती व पत्नी दोघांना हा लाभ मिळावा ही एक मागणी आहे। त्याच्यानंतर जे शेतमजूरचे जे कामं आहेत ते रोजगार हमी योजनेतून व्हावी अशी एक मागणी आहे, आणि शेतकऱ्यांना दर महिन्याला ठराविक एक रक्कम पेन्शन म्हणून मिळावी अशी एक मागणी आहे। या सर्व महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज सुभाष भाऊ ठोंबरे आणि आणखी एक विशेष मागणी आहे, गाव तेथे हमीभाव केंद्र स्थापन करण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन सुभाष भाऊ आज उपोषणाला बसले आहेत। या उपोषणाला सर्व गावकऱ्यांच्या वतीने पाठिंबा आहे। कुठल्याही राजकीय पक्षाचं याचं हे उपोषण नसून सर्व जेही इथे सहकारी शेतकरी येतील त्यांनी आपापल्या पक्षाचे जोडे आपल्या घरी काढून यावेत अशी सुद्धा एक विनंती सुभाष भाऊंनी केलेली आहे। तरी इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी आणि शेतकरी हितचिंतक म्हणूनच येत आहे। तरी सदर उपोषणाचे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत। पुढे समृद्ध बनवूया।